सुरुवातून या स्पर्धेची सुरुवात काहींचा खेळाडूंना अतिशय आक्रमक खेळ दाखवला. पहिली मॅच आपण पाहिली, पहिल्या इनिंग मधील शेवटची मॅच आपल्या भेटीला आहे. हिरामन आणि रवी हे दोन खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु गोलंदाजी मार्कवरती जरूर आपण पाहतोया दिनेशला. पहिलाच बॉल घरच्या मैदानावरती मोठा फटका आलाय. हिरामन नाईकच्या बॅटमधनं चेंडू लावलाय, सीमारेषा बाहेर दणकन गेलाय. हा बिग हिट सिक्सर. यास पुन्हा एकदा त्या दिशेला बॉल, अजून एक मोठा फटका आलाय. अर्थात आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमक खेळाडू आणि घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करणं हे गरजेचं झालं आहे. कल्लू या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या या एरियामध्ये खेळाडू अर्थात आपण पाहिलं ना तर हिरामन नाईक सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर काही विचार केलं तर आणखी एक मोठा फटका आलाय आणि जणू काही क्लासच दाखवलाय. कारण या मैदानावरती केलेली प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करून आपला संघ वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर दिनेश आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेशर बाय क्रिकेट आणि हा चेंडू जाईल सीमा पार आलाय, मात्र दणदण करीत गेला. हा बिग हिट चौकार. खऱ्या अर्थानं आपण जर काही विचार केला ना तर महालुंगीच्या मैदानावरती आम्ही कॉमेंट्री करून त्या स्पर्धेचा आकोदेखा खेळ प्रेक्षकांच्या कानापर्यंत जरूर पोहोचवला होता. जवळपास आज जेवढ्या टीमा खेळल्यात ना त्या तेवढ्या टीमांच्या ग्राउंडवरती आम्ही जरूर कॉमेंट्री केली, परंतु इथे पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, चेंडू जाईल सीमा पार. हिरामनच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका. तो झेल खूप महत्वाचं होतं आणि तो महत्वाचा झेल सोडल्यानंतरच आलेलं प्रेशर 22 धाबा डेफिनेटली कम्प्लीट होत असताना या चेंडूमध्ये काही आपण विचार केला ना तर आतापर्यंत 4 मोठे फटके आलेत. हिरामन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मॅनेटी पावरचा पहिला षटक खेळण्यासाठी उतरला जरूर. नितेश गोलंदाजी मार्कवरती आता कमबॅक होईल का? कारण एका बाजूला घरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मेहमान संघ आहे. दोन संघांची ही लढत पाहायला मिळते. यस घोटना टेकवर तमाशा दे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जमिनीला डोपट टेकून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी कमबॅक झाली नितेश या गोलंदाजाची. ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय. यास फटका खेचलाय घरच्या मैदानावरती, क्लासिकल फटका. आणि इथे मात्र पाहिलं तर हिरामन नाईकच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय. इथे आपण विचार काही केलं तर टोटल धाब्यांचं समीकरण 28 धाबा एका षटकाच्या समाप्तीनंतर. लाईनचा बॉल कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच दडपणमय क्रिकेटला कुठेतरी सौंदर्याचा फटके पाहायला मिळतात. नैसर्गाचं देण दिली या मैदानाला. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर श्री बहादूर क्रीडा मैदान पोधीचे पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गावाच्याच घरबसल्याचे प्रेक्षक पाहत असतील, खऱ्या अर्थानं घरबसल्याच्या टीमा पाहत असतील रामदादा तर ग्राउंड जास्त लांब नाही.
करणारा हा गोलंदाज जरूर आहे, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण स्कोररची भूमिका आपण आदित्यला पाहतोय आणि ओव्हर क्रमांक दुसरा आपण दिनेशला पाहतोय. नितेशनं 28 धाबा खर्च केल्या, परंतु आता दिनेशनं आत्तापर्यंत 5 धाबा खर्च केल्यात. यस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 50 किंवा 55 मीटर अंतरावरती षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळतील. कोशिश अतिशय चांगली केली एकविरा आई माऊली क्रिकेट क्लब टीमनं. यस, तिथे मात्र पुन्हा एकदा डेफिनेटली घरच्या मैदानावरती घरचं क्लास काय असतं ते या खेळाडूने दाखवलंय. कारण या मैदानावरती 24 बॉलमध्ये 100 धाबा कमी पडतील असं जणू काही आपल्याला वाटतोय, परंतु सौंदर्याचं प्रतित्व घडवणारा फटका डीप स्केडले मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं एक दमदार षटकार आलाय हिरामन नाईकच्या बॅटमधनं. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर 39 धाबा इथे स्कोरबोर्डवरती उभारल्यात. पुन्हा एकदा इथे कदाचित हिरामंत झेल याच्या आधी उडालं होतं. तिथे असलेल्या महालुंगी टीमच्या खेळाडूंना ड्राय मारून तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षणातच आपण काही वेगळं दृश्य पाहिलं. अर्थात आपण जर काही विचार केला ना तर हिरामनला मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदार्याचं सौंदर्याचं प्रतित्व इथे षटकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळाली. रवीच्या बॅटमधून शॉर्ट पद्धतीचा बॉल शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं ना तर कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाली. ओव्हर क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर काही पाहिलं ना आपण तर शेवटचा चेंडू जरूर पेंडिंग आहे. टोटल धावपळकावरती धाबा आपण पाहिल्या ना तर आल्यात 41 रन्स, 41 धाबा. यास डेफिनेटली इथे पंचांचा इशारा आलाय. इज लेग बाय फॉर हिज विकेट. खेळाडू बाद झालाय ज्याचं नाव आहे हिरामन नाईक. बडी मछली जाल में फसली. खेळाडू बाद झालाय हिरामन. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर याच खेळाडूला बाद करणं खूप कठीण झालं होतं, परंतु क्षणातच दिनेशसारखा खेळाडूनं पायचित खेळाडू बाद केला आणि त्यानंतरचं आलेलं दडपण आलेलं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये घोरणात उतरलाय. छोटा भाऊ बाद झाला, परंतु आता मोठा भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टोटल जो स्कोर आपण पाहिला ना तर डेफिनेटली कंप्लीट होत असताना कुठेतरी 41 या धाब्यांवरती थांबलाय जरूर. ओव्हर क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये. जरी या ओव्हरमध्ये जणू काही कारण आता जर काही आपण विचार केला ना तर 20.50 सरासरीचा टार्गेट नाही हे प्रति ओव्हरमध्ये पाहिलं आहे, परंतु गोलंदाज क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये गुरु. एका बाजूला आपण फलंदाज रवीला पाहतोय ओव्हर क्रमांक तिसरा फेकण्यासाठी. गोलंदाज क्रमांक ऑफ स्टंपचा बॉल रवीच्या बॅटमधनं ट्रॅप केलाय. सन्मान दाखवला चेंडूला. चेंडू डाईल डीप गल्ली पॉइंट क्षेत्रामध्ये तो ब्रिगेड चौकार आणि या चौकाराच्या साईनं टोटल धाब्यांचं समीकरण नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतोय. अर्थात आपण जर काही विचार केला ना तर कुठेतरी ओव्हर द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाला कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर पाहायला मिळते. ओव्हर स्टेप जरूर होती, पण त्या ओव्हर स्टेपनं दाखवलंय चौकार रवीच्या बॅटमधनं आणि चौकाराच्या साईनं टोटल धाबा आल्यात 45 धाबा. एक विकेट लॉस जरूर झालाय पोदी संघाचे खेळाडू एकविरा आई माऊली क्रिकेट टीमचे खेळाडू, परंतु या टीमला कितभर धाबा. याच पुन्हा एकदा त्या दिशेला, परंतु ते क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडू झोपून अडवलाय, चेंडू पडून अडवलाय, परंतु इथे आपण पाहिलं ना तर चांगली रनिंग बट बिग विंड विज विकेट. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली जरूर आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल 46 धाब्यांचा आकडा तिसरा ओव्हर असताना मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ गोलंदाजी मार्कवरती असताना इथे कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये जर काही आपण जणू विचार केला ना तर अतिशय सावलीचं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. यस डेफिनेटली गुरुनाथच्या बॅटमधला चेंडूला ट्रॅप केलाय जरूर, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सहजरित्या अडवलाय, परंतु एक धाव कुठेतरी रोखण्याच्या प्रयत्नात इथे एक धाव जरूर ठोकली जातोय आणि एका धाब्याच्या मदतीने टोटल जो स्कोर आहे तो नक्कीच उभारलाय 47 धाबा. कमबॅक करावे लागेल, डॉट चेंडू टाकावे लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये.
यास डेफिनेटली गुणाच्या बॅटमधनं रवीच्या बॅटमधनं चेंडू ट्रॅप करण्याचा प्रयत्न. ज्या बेलला गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला, विकेटवरती चेंडू पडला, त्या बेलला घेतलेलं एक ट्रॅपर चेंडूना इज नॉट बॉल कमबॅक केलंय गोलंदाजांना. या ओव्हरमध्ये जर काही विचार केला ना आपण, त्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक जरूर आहे. ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज सध्याच्या स्थितीपूर्वकाचा खेळाडू. यस डेफिनेटली गुडलँड स्पॉटचा बॉल. ज्या बेलला विकेटवरती चेंडू पडला त्या बेलला आणखीन एक दर्जेचा चेंडू आलाय. कमबॅक केलाय गुरुना, कारण वैयक्तिक पहिली तर संघाची 3री गोलंदाजी हा घेऊन आला होता खेळाडू. परंतु गुरुनाथ आणि एका बाजूला आपण खेळाडू रवी या 2 खेळाडूंना पाहतोय. स्थितीपूर्वक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. यास डेफिनेटली चेंडू उडावला हवेत. क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु इथे काय घडलंय, पहिला विकेट आपण पाहिलं ना तर चेंडू पडला होता हातामध्ये. त्या वेळेला नक्कीच दुसरा चेंडू परत निसटला आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर कुठेतरी प्रेशर आलाय. तो मात्र किती 2 काढल्या, एका धाब्याचं कॉम्बिनेशन जरूर आपण पाहायला मिळालं. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज जरूर होता, परंतु टोटल आपण जर काही पाहिलं ना तर 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूमध्ये टोटल धाबा जमवल्यात त्या 48 रन. बट 1 विकेट इज लॉस. टीम पोटी संघ चला जास्त वेळ विलंबता करून आता चालणार नाही अजून आपल्या कदाचित, कारण 4च्या आधी 4:30 किंवा 4च्या आधी ग्राउंड आपल्याला सोडायचं आहे. 5चा कदाचित 4 किंवा 5चा टायमिंग असेल, कारण महानगरपालिकेचं ग्राउंड असं ग्राउंड आपल्याला कमी पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर काही पाहिलं ना तर जणू निसर्गमय वातावरण, निसर्गाच्या कुशीमध्ये बसले ग्राउंड. या स्थिती डेफिनेटली काय घडलंय, चेंडू जाईल. मी तर म्हणे की फाईन रिझन. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, दणकन उडवलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू गेला तो सीमारेषा बाहेर. 4 धाबा आल्या. 4 धाब्याच्या मदतीनं टोटल आपण कॅल्क्युलेशन मारल्यानंतर 48 धाब्यांचं समीकरण गेलाय तो 52 या धाब्यांवरती. या ओव्हरमध्ये अजूनही 5 चेंडू पेंडिंग आहे. गोलंदाज आपण पाहतो किरणला. यास डेफिनेटली गुडलँड स्पॉटचा बॉल कुठेतरी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा धडपडमय क्रिकेट आणि तो धडपडमय चेंडू कुठेतरी डॉट बॉलच्या साहाय्याने कुठेतरी कमबॅक झाले जरूर. किरण पुन्हा एकदा सज्जाच्या स्थितीमध्ये. यास डेफिनेटली डीपेस्ट टाकाभर क्षेत्रामध्ये चेंडूला ट्राबर केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका क्षेत्ररक्षकाने केली चुकी, परंतु ती चुकी जी आहे ना ती दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने काढले भरून. अशा रीतीनं टोटल या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. सॉरी, एकच धाबा आली आणि एका धाब्याच्या मदतीने टोटल 53 धाबा स्कोरकार्डवरती उभारल्यात. अजूनही 3 चेंडू पेंडिंग आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती आहे. यास डेफिनेटली हिरामनच्या गुरुनाच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट सिक्सर. थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सफलता मिळवली या फलंदाजानं. षटकार ठोकला जरूर आणि या षटकाराच्या साहाय्याने आपण स्कोर पाहतोय. चला चेंडू द्या, जुने चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये जर काही आपण विचार केला ना तर मोठा फटका आलाय आणि 59 धाबा स्कोरकार्ड वरती आल्या जरूर. ओव्हरमध्ये 2 चेंडू पेंडिंग आहेत. याच घटनाट्यकार तमाशा देख सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफस्टंपला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये जर काही आपण विचार केला ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्या क्रिकेटला बांधर याचं प्रतित्व पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. 59 धाबा स्कोरकार्ड वरती आल्यात. परंतु ऑफस्टंपचा बॉल, बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन जुळणं गरजेचं होतं, परंतु इज नॉट बॉल. एक चेंडू तुझा तर दुसरे 2 चेंडू माझे या प्रश्नाचा प्रतिनिधित्व आपण जरूर जाणून घेतलाय. ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे, परंतु या गोलंदाजानं कुठेतरी कमबॅक केल्या. आता आपण जर काही विचार केला ना तर 24 बॉलमध्ये 60 धाबा काढायचे आहेत त्या टीम महालिंगी संघाच्या खेळाडूंना.
जसं आपण पाहिलं तर प्रति ओव्हरमध्ये 15 धाब्यांची सरासरीचं गाठायचं आहे. परंतु त्यात 15 धाबा कशा रीतीने रोखल्या जातील हे डेफिनेटली आपण पाहतोय. कारण मागच्या पहिल्या इनिंग सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल करंजाडे टीम संघानं 75 धाबा 4 ओव्हरमध्ये चेसिंग खेळल्या. परंतु आपण जर काही पाहिलं ना तर कदाचित 2 ते 3 चेंडू ठेवून जिंकला होता तो संघ. आणि सध्याच्या स्थितीपूर्वकाने आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये कारण राहुलची 10 खेळी टोटल 13 बॉलमध्ये 46 धाबा कुठल्या होत्या. परंतु त्यानंतरची राहुलनं कमबॅक केलं आपल्या बाजूला. परंतु इथे आपण पाहतो थर्ड राऊंडमध्ये तो संघ पोहोचला आहे. परंतु थर्ड राऊंड जी असेल ना ती सुपर 4ची लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. ह्याच्यातनं संघ जिंकेल तो कदाचित आपण पाहिलं ना तर याच्या आधी भातान संघानं आपल्या बाजूला संघ आलाय, वर्चस्व गाजवलाय. यस, मॅनिटी पापरचा पहिला षटक घेऊन आलाय. हिरामनला पाहतोय आपण 10-12 पावलांचा रन, पंचांच्या डाबा यांना मारा करणारा गोलंदाजी मार्कवरती जरूर असताना पाहतोय आपण. बघता बघताच कदाचित कॉम्बिनेशन अतिशय याला काय झालंय. यस, गुडलेन्स फॉरचा बॉल ऑन साईडला खेळलाय. डिपेशला कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पण तो आपण जर काही विचार केला तर चेंडू उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी अवघ्या या चेंडूवरती डेफिनेटली पाहतोय एका दाबेने खात्याचा ओपन झालाय. परंतु इथे आपण पाहिलं ना तर अजूनही विचार केला तर कुठेतरी अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण जर काही आपण पाहिलं ना तर या ग्राउंडवरती जेवढा धाबा आपण खर्च करणार ना तितक्यापेक्षा एक धाव एक्स्ट्रा मारायच्या. परंतु एक धाव एक्स्ट्रा मारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यास फटका उडवलाय. दिपेष्टा कबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला गडी बाद झालाय. गुरुनाथ बॅक टू द प्रॉब्लेम. इथे आलेलं दडपण, आलेलं प्रेशर महालुंगी संघाच्या खेळाडूंच्या बाजूला. यस, कुठेतरी आपण पाहिलं तर पहिला खेळाडू बाद झाला आणि त्यानंतरच आलेला आणखीन एका खेळाडूवरती प्रेशर आणि तोच प्रेशर मात्र कशा रीतीने जसं जर विकेट जातील ना तसं तसं अडथळा निर्माण होतील टीम महालुंगी संघाच्या विरोधात. परंतु तोच प्रेशर मात्र अतिशय अतिपूर्वकाने खेळणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, या बलेस आलेल्या चेंडूवरती प्रहार केलाय मित्रमधील बॅट्समन राकेशनं. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू उडवलाय चौकारासाठी आणि कुठेतरी या चौकाराच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचा डिपेंड पुढे नेत असताना जरूर आपण पाहतोय अतिशय रोमांचक स्थितीचा खेळ आणि या स्थितीच्या खेळामध्ये अतिशय आक्रमक संधी आणि त्या संधीचं एक कॉम्बिनेशन बेल आणि विलंब हे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटिंग आणि खेळाडू बाद. इथे काय घडलं तर डायरेक्ट एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्यात आणि खेळाडू बाद झालाय दुसरा. मॅक टू द पॅव्हलियन फलंदाज राकेश. कारण पहिल्या पावलीच्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू जरूर बाद केलेत. हिरामन्ना अतिशय वेगवान गोलंदाज
परंतु त्याच प्रकारे गोलंदाजी या मैदानावरती अतिशय पूर्व दिशेची गोलंदाजी होत असताना जरूर पाहतोय. पहिल्या पूर्वार्धात आपण पाहिलं तर 59 धाबा कुठल्यात पोती संघाच्या खेळाडूंना, परंतु 7 धाब्यांचं टार्गेट ठेवलं होतं आणि तो 7 धाब्याचा टार्गेट अजूनही कशा रीतीनं कंप्लीट केला जाईल हे डेफिनेटली आपण पाहतो. 2 विकेट 5 धाबा. या समोर आपण पाहतो या आल्याला सन्मान दाखवलाय नितेश या खेळाडूंना, परंतु सन्मानपूर्वक चेंडू हा ट्रॅप केलाय. इथे कुठेतरी गुडलेन स्पॉटचा बॉल असताना इथे दडपणमय क्रिकेट जरूर आपण पाहतोय. निसर्गाचा कुशीमध्ये बसलेलं ग्राउंड आणि त्याचबरोबर तर जर काही आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज जरूर आपण हिरामनला पाहतोय. यास कुठेतरी सरळ दिशेला चेंडू ट्रॅप केलाय. आपण फेकलेला बॉल आपण पकडण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु त्या प्रयत्नानंतर कुठेतरी दडपणमय क्रिकेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 6 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्या जरूर, पण त्या ओव्हरमध्ये काही आपण विचार केला ना तर एका षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 6 धाबा, म्हणजे अजूनही कदाचित आपल्या संघाला 54 धाबा काढायचे आहेत 18 बॉलमध्ये. आणि त्या 54 धाबा करण्यासाठी आता दिनेशला आपला खेळीचा बॅटल आपला बॅटचा फेस खोलावा लागेल. एका बाजूला दिनेश तर एका बाजूला नितेश आणि या दिनेशला आपल्या बॅटचा फेस खोलावा लागेल. खऱ्या अर्थात आपण पाहिला तर गोलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ नाईक आलाय. सध्याच्या स्थितीपूर्वक हा खेळाडू आहे. आणि तोच स्थितीपूर्वकाचा खेळ सध्याच्या स्थितीत मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 54 धाबा कशा रीतीने कंप्लीट होतील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुपारचा सत्र ओलांडलाय. आता जवळपास 3 वाजण्यासाठी आलेत, कारण 2 वाजून 46 मिनिटं झाली जरूर. याच बॅटचा टॉपेज, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि कदाचित आपण पाहिलं ना तर थोतू मैमाय क्रिकेटच्या पटलावरती जरूर. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर नितेशच्या बॅटमधनं कधीदा चेंडूला ट्रॅप केला आहे, परंतु एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाबा आल्यात 7. आता अजूनही जर काही विचार केला तर 17 बॉलमध्ये 53 धाबा काढायचे आहेत. हाबे चेंडू आहे बॅक टू द यष्टीरक्षक. इथे यष्टीरक्षकांना पकडला जेल आणि संपलाय. दिनेशचा खेळीचा खेळ. संघाची जबाबदारी दिनेशवरती होती जरूर, परंतु आता कुठेतरी आणखीन एक धक्का आलाय. या आता जर आपण काही विचार केला ना तर प्रेशर आलाय महालुंगी संघाच्या खेळाडूंच्या डोक्यावरती. 2 खेळाडू बाद झाले, 3 खेळाडू बाद झाल्यानंतर आता नितेश आणि नवीन बॅट्समन स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, ज्याचं नाव आहे जयेंद्र. आता संघाची जबाबदारी जयेंद्र या खेळाडूवरती जरूर असेल. होता उर्वरित 16 बॉलमध्ये 53 धाबा काढायचे आहेत, कारण 2-3 मोठे फटके आले या ओव्हरमध्ये तर कमबॅक होऊ शकतो. आणि ती कमबॅक मात्र कशा रीतीनं होईल हे डेफिनेटली आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला तर 59 धाब्याचा खेळ आपण पाहिला. 60 धाबा डेफिनेटली महालुंगी टीमच्या खेळाडूंना कंप्लीट करायचे आहे. यास डेफिनेटली आल्या चेंडूला प्रहार, इथे विकेट. जयेंद्र खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन जरूर उतरलाय. यास बॅटची लिडिंग एज, परंतु इथे आपण पाहिलं शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बॉल फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण विचार केला तर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय प्रयत्न करतोय चेंडू अडवण्यासाठी. कुठेतरी कमबॅक केली, एका धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाबा पुढे गेली, परंतु 14 बॉलमध्ये अजूनही विचार केला तर 52 धाब्यांची गरज आहे. जसं चेंडू संपतील ना तसं कदाचित कमबॅक होईल.
यस डेफिनेटली पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून बॅट आणि चेंडूच्या संपर्कात चेंडू बॅटच्या संपर्कात येणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे काही वेगळाच प्रतिसाद पाहायला मिळाला. इस डॉट बॉल कुठेतरी कमबॅक झाली. 8 धाबा इथे स्कोर वरती उभारला. 13 बॉलमध्ये 52 धाबा काढायच्या. आता खूप कठीण खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर आता खूप कठीण समीकरण आलंय. यस डेफिनेटली शेवटचा बॉल जरूर होतो या ओव्हरमध्ये. अर्थात 12 चेंडूचा खेळ संपलाय. टोटल आपण प्रगती प्रतापवरती अर्थात या स्कोरवरती धाब्यांची रणसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धाबा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 52 धाब्यांची गरज जरूर आहे. पुढे टीम जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून आपण पाहिलं तर याच्या आधी विजेता टीम बातान टीम आपले काही खेळाडू जर बाहेर गेले असतील तर त्यांना कॉल करा. नेक्स्ट मॅच आपली आहे. स्थितीपूर्वक गोलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज क्रमांक 3 ज्याचं नाव आहे गणेश. 12 चेंडू 52 धाबा. यास डेफिनेटली मोठा फटका ठेवण्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी अजून एक धक्कादायक चेंडू आलाय. खऱ्या अर्थात आपण पाहिलं ना तर कुठेतरी 11 बॉलमध्ये आता 52 धाबा. जेणेकरून प्रति ओव्हरमध्ये आपल्याला प्रतिसाद धाबा लागेल. अर्थात चेंडू उडवावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, कारण 6 बॉलमध्ये मागच्या रविवारी मी 41 धाबा होताना पाहिलं. 6 बॉलमध्ये वलभचं मैदान आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट टीम वलभ संघाने आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पलसपे गावाच्या खेळाडूंना 6 चेंडूमध्ये 41 धाबा ठोकल्या होत्या. परंतु इथे आपण पाहिलं ना तर इथे कमबॅक झाली. चौकार आलाय म्हणजे 10 बॉल 46 धाबा. षटकार आणि चौकार हे आता ठोकावे लागतील. ठोकणं रोखणं सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे खेळाडू. या स्लोबर पद्धतीचा बॉल, परंतु हा चेंडू जाईल वन बाबून सीमारेषा बाहेर. आणखीन एक मोठा फटका आलाय आणि या चौकारच्या साईनं प्रति ओव्हरमध्ये अर्थात आपण जर काही विचार केलं तर 26 धाब्यांचं कॉम्बिनेशन 26 धाब्यांचं टार्गेट होतं, कारण 12 चेंडू आणि 52 धाब्यांची गरज. परंतु इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. कॉलेज आहे. चला चेंडू द्या, बॉल द्या. आणि नक्कीच स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर कुठेतरी स्कोर गाठवरती धाब्यांचा उच्चांकन 9 बॉलमध्ये आता 42 धाबा. आता 42 धाबा काढायचे असतील ना तर डेफिनेटली प्रत्येक बॉल षटकार चौकार ठोकावाच लागेल. यास पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, परंतु हा चेंडू सीमारेषा बाहेर. कमबॅक झाली जरूर, षटकार ठोकलाय. मी तर म्हणेन की खेळाडू किरणच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय, कारण 2 षटकार आणि एक चौकार आहे. 2 चौकार मारलो त्याने. यस 8 चेंडू आता 8 चेंडूमध्ये 36 धाब्यांची गरज आहे. टोटल 24 धाबा उभारल्यात, परंतु आता गणेश पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीपूर्वक खेळाडू पुन्हा एकदा इथे चेंडूला भिरकावलाय. हाही चेंडू आउट का पार आलाय. दर्जेदार किरणच्या बॅट मधनं बिग हिट सिक्सर. आता कुठेतरी प्रेशर वाढत गेलाय. आता 7 चेंडू 30 धावा, म्हणजे 7 चेंडू मध्ये कमान किमी आपल्याला 5 षटकार ठोकावेच लागतील. आणि कमबॅक होईल का, कमबॅक केली जाईल का. 30 धाबा कंप्लीट झाल्यात, परंतु 7 बॉलमध्ये अजून 30 धाबा कंप्लीट करायचे आहेत. या चेंडूवरती आता मोठा फटका येणं गरजेचं जरूर असेल. अर्थात आपण काही जर विचार केलं तर मैदानाच्या आतमध्ये एक प्रतिसाद पाहण्यासाठी जरूर आपण पाहतोय. यास पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग हिट चौकार. आता येणारा 6 चेंडू विजयासाठी 24 धाब्यांची गरज जरूर आहे.
6 बॉल 26 धाबा आणि त्या 26 धाबा काढण्यासाठी आपल्याला 3 षटकार आणि 2 चौकार असे ठोकावे लागतील. सहा चेंडू 26 धाबा. कारण आता जर काही विचार केला तर प्रत्येक बॉल षटकार आणि चौकार कसा जाईल यासाठी डेफिनेटली महालुंगी टीमच्या खेळाडूंना प्रयत्न करावे लागतील. यास दर्पणमय चेंडू पर्यंत ऑफस्टम्पच्या बाहेरून आणि बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्तरित्या घोषित जरूर केला आहे आणि या चौकाराच्या खऱ्या अर्थाने या वाईटच्या सहाय्यानं कुठेतरी दर्पण अजून प्रेशर जो आहे ना तो भरून काढला. आता 6 चेंडू 25 धाबा. यास डेफिनेटली कमबॅक झाली. आता 5 बॉलमध्ये अजून जर काही आपण विचार केला ना तर 25 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू जाईल 35 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्या पण 25 धाबा अजून हव्या आहेत. यास बॅटचा टॉप एज पर्यंत इथे कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये जर काही आपण पाहिलं ना तर आता येणारे बॉल असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 24 धाबा म्हणजे 4ही षटकार ठोकावे लागतील किरणला. ज्याच्या बॅटमध्ये दम आहे, ज्याच्या बॅटमध्ये दमखम जरूर आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आता 4 बॉल आणि 4 षटकार. 4 यास डेफिनेटली बॅटची लिडिंग घ्यायची आणि खेळाडू बाद. आता 3 बॉलमध्ये 24 शक्य नाही आहे परंतु एखादा नो चेंडूवाला षटकार ठोकला तर काहीतरी मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतो. नवीन बॅट्समन सध्याच्या स्थितीमध्ये रोहिदास हा खेळाडू उतरलाय जरूर. आणि 3 बॉल मध्ये 24 धाबा. कमबॅक झाली पृथ्वी संघाच्या खेळाडूंच्या विरोधात परंतु अजूनही आपण काही दृश्य पाहिलं ना तर कुठेतरी कमबॅक आणि तोच कमबॅकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना या चेंडूवरती प्रहार क्षेत्ररक्षक आहे. यास गुडलेन स्पर्धा बॉल आपण फेकलेला चेंडू आणि तोच पकडण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आपण कमबॅक करत असताना रवीला पाहतोय. आता शेवटतील 2 बॉल आणि सामना मी तर म्हणेन की या एकविरा अळी मावळी क्रिकेट टीमने जिंकलाय. पोदी संघाडा आपल्या बाजूला सामना आणलाय. या फटक्याची आधी गरज होती ते फटके मात्र शेवटला येत आहेत आणि इथे मात्र आता शेवटचा चेंडू पेंडिंग आहे आणि ते शेवटचा चेंडू पेंडिंग असलेल्या बॉलवरती टोटल 18 धाब्यांची गरज आहे. सामना पृथ्वी संघानं आपल्या बाजूला जिंकलाय. घरच्या मैदानावरती केलेला सराव हे अतिशय दृश्यमय झालाय परंतु हा बॉल अशा फटक्याची आधी गरज होती. षटकार आलाय बॅक टू बॅक परंतु इथे कुठेतरी आपली कोशिश नाकाम ठरली आणि सामना आपण पाहिलं तर कदाचित 12 धाब्याने सामना आपण पराभूत झालाय. यास डेफिनेटली दोन्ही संघाचा आपण हार्दिक कौतुक करूया, हार्दिक स्वागत करूया परंतु मॅन ऑफ द मॅच यास बॅड लक